सर्वांना सप्रेम नमस्कार. जय हिंद, जय विश्वकर्मा. मी सत्यप्रकाश आढळकर, संस्थापक विश्वकर्मा समाज संघ महाराष्ट्र राज्य. येत आहे येत्या 3 मे रोजी पलूस नगरीमध्ये आपल्या समाजाचा भव्य असा उपनयन विधीचा कार्यक्रम पलूस नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे आपल्या समाजाचे महास्वामी श्री 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 हरिहरानंद भारती यांची. त्यांचे मुखकमलातून आपल्याला मार्गदर्शनपर काही शब्द आणि बोल अनुभवास मिळतील, तर सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे. आदरणीय महेशजी सुतार साहेब आणि सांगली जिल्ह्यातली तसेच पलूस नगरीमधली त्यांची टीम गेले 9 वर्ष झाले सातत्याने विविध सामाजिक उपक्रम पलूस नगरीमध्ये आयोजित करत असते. जसं झालं की वधूवर मेळावा असेल, उपनयन विधी असतील, किंवा जे कामगार नोंदणी आहे, जे आपल्या समाजातील गोरगरीब घटक आहे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यापासून ह्या सर्व गोष्टी आदरणीय महेशजी सुतार साहेब आणि त्यांची टीम हे नेहमी करत असतात. त्याच अनुषंगानं हा देखील उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. सामाजिक उपक्रम म्हणजे आपल्याला ज्या भेटीगाठी आहेत त्या होण्याची एक सुवर्ण संधी असते. इतर वेळेला आपण कामात गुंतलेलो असतो. आपला समाज म्हणलं तर कर्मण्य व अधिकारस्थे पाळणारा समाज आहे. कर्म हीच पूजा आपण मानतो आणि कामात गुंतलेले असताना आपल्याला एकमेकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी वेळच भेटत नाही. तर विश्वकर्मा समाज संघासारख्या अनेक संस्था महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत ज्या की अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करतात. तर सर्वांना विनंती आहे, सर्वच स्तरातील समाज बांधव हे या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत. तुमची उपस्थिती हीच प्रमुख आहे आणि तुमच्या उपस्थितीमुळेच ह्या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. तरी तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. नाव द डिस्क्लेमर. महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी यज्ञोपवीत किंवा आपला उपनयन विधीचा कार्यक्रम घेतला जातो त्या ठिकाणी ज्या वेळेला ते आयोजक ग्रुपवरती पोस्ट करतात, काही मंडळी समाजातले असे आहेत ते आवर्जून त्या पोस्टला विरोध करतात. आता विरोध करायला काय हरकत नाही, परंतु तुम्ही थोडा त्याबद्दलचा अभ्यास करा. 16 संस्कार हा आपल्या धर्मामधील अविभाज्य भाग आहे. ह्या 16 संस्कारामधीलच एक भाग म्हणजे आपला उपनयन विधी आहे. गर्भधारणेपासून अंतिम संस्कारापर्यंत 16 संस्कार आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहेत. आता जर यज्ञोपवीत संस्कार तुम्ही ह्या लोकांना सोडून द्या असं म्हणत असाल तर मग इतर संस्कार पण सोडले पाहिजेत का? लग्नामध्ये जे आपण ते विधी करतो ते सोडले पाहिजेत का? अंतिम संस्कारामध्ये जे विधी करतो ते सोडले पाहिजेत का? बारसं म्हणजे नामकरण विधी हा सुद्धा संस्कार आपण सोडला पाहिजे का? थोडासा विचार करा. उपनयन विधी नेमकं काय आहे हे पहिलं समजून घ्या. उपनयन विधी हा कुठला बुरसटलेला प्रकार नाहीये. आपण फ्रेंडशिप बँडला मॉडर्नायझेशनचं एक कन्सेप्ट मानतो. वा वा वा, आज फ्रेंडशिप डे आहे तर आपण बँड घालू हातामध्ये, आणि ते काय आहे तर मित्राबद्दलचं प्रॉमिस आहे. अरे मग तुम्ही थोडा अभ्यास करा ना. उपनयन विधी मध्ये काय होतं? कुठला धर्मगुरू तुमच्या अंगावर जाणव घालतो का? नाही घालत. तुमचे स्वतःचे वडील, ज्या पित्याने तुम्हाला जन्म दिलेला आहे, तो पिता तुम्हाला काही प्रॉमिस देण्यासाठी की तू तुझ्या इथून पुढच्या जीवनामध्ये कसं कसं वागायचं आहे, काय काय तू केलं पाहिजे, हे प्रॉमिस त्याच्या शरीरावरती त्याला असावं, ते सतत त्याला दिसावं, जेणेकरून त्याला आठवण राहील की माझ्या वडिलांनी मला काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि ते त्याच्या डोक्यात ठेवून तो त्याची वाटचाल पुढची करेल. आता काय काय प्रॉमिस दिलेले आहेत? ब्रह्मचर्य पालन करा. वाईट आहे? नाही. अभ्यास करा चांगला. तुम्हाला जे काही कौशल्य शिकण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे ते कौशल्य आत्मसात करा. जीवनामध्ये ज्या वेळेला अडचणी येतील, काही लोक तुम्हाला जाणून बुजून त्रास देतील, त्या लोकांना तुम्ही शासन करा. जे दुःखित, पीडित, रंजले गांजले आहेत त्यांना तुम्ही मदत करा. तुमचं ज्ञानार्जन करा. ह्या पद्धतीचे अनेक प्रॉमिस ते पिता त्या मुलाला देत असतात. ह्या सर्व गोष्टी तुमच्या दृष्टीने जर वाईट असतील तर नक्कीच यज्ञोपवीताचा आणि जो आपला हा विधी आहे तो सर्वांनी बंद केला पाहिजे. आता यज्ञोपवीत धारण केल्यानंतर काय काय गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडतात? तो त्रिकाल संध्या करायला सुरू करतो. तुम्हाला मुसलमानांची नमाज चालती 5 टाइमची, पण हिंदूंची त्रिकाल संध्या चालत नाही. त्रिकाल संध्येमध्ये काय असतं? आंघोळ करा, शुचिर्भूत व्हा, प्राणायाम करा, ध्यान करा आणि जे तुम्ही ज्ञानार्जन केलेलं आहे त्याचं चिंतन आणि मनन करा. हे त्रिकाल संध्येमध्ये सांगितलेलं असतं. ह्याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाहीये. आता राहिला प्रश्न समाजाच्या ब्राह्मणीकरणाचा. बऱ्याच जणांचं कमेंट आलं की तुम्ही समाजाचं ब्राह्मणीकरण करताय. आता जर समाजाचं ब्राह्मणीकरण आपण करत असू तर तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंना ओळखता. त्यांचं एक पुस्तक आहे ग्रामण्यांचा इतिहास, ग्रामण्यांचा साध्यंत इतिहास. त्याच्यामधलं प्रकरण 3 वाचा. त्याच्यामध्ये पांचालांचे विश्वब्राह्मणांचे ग्रामण्य म्हणून प्रकरण आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर हे जे विश्वब्राह्मण किंवा पांचाल ब्राह्मण होते हे इतर ब्राह्मणांकडून त्यांचे लग्न किंवा आदिविधी करत नव्हते. विवाहादी कर्म हे इतर ब्राह्मणांकडून करत नव्हते. आता जर ब्राह्मणीकरण करायचं आहे तर मग त्या ब्राह्मणांकडून ह्याने विधी करून घेतले असते ना.
हे काय करत होते, विश्वब्राह्मण स्वतःचं लग्न स्वतः लावून घेत होते. बसवेश्वर जे आपले थोर संत होते किंवा राजर्षी होते, त्यांनी काय सांगितलं होतं, की तुम्ही ब्राह्मणीकरणाच्या नादी न लागता स्वतःची विधी करायला सुरू करा. त्यामुळे त्यांनी स्वामींचा कन्सेप्ट लिंगायत धर्मामध्ये इंट्रोड्यूस केला गेला. तसाच विश्वकर्मांनी आपल्या समाजामध्ये विश्वब्राह्मणांचा कन्सेप्ट त्या काळी इंट्रोड्यूस करून ठेवलेला आहे. तुम्ही तुमचे विवादी कर्म स्वतःहून करायला सुरू करा, कारण तुम्हाला तो हक्क आपल्या धर्माने दिलेला आहे. आता ह्यात काय वाईट आहे? मग ह्यामध्ये ब्राह्मणीकरण होते का? स्वतः जर स्वतःचे विधी करत असू, लग्न स्वतः लावायचं, पांचालांचं लग्न लावायचं, यज्ञोपवीत किंवा आपले जे इतर सगळे संस्कार आहेत, हे 16 संस्कार हे पांचालांनी किंवा विश्वकर्मा ब्राह्मणांनी हे त्यांच्यातच करायचे, इतर ब्राह्मणांची मदत त्यामध्ये घ्यायची नाही, हे जर सांगितलेलं असेल तर ह्याच्यामध्ये ब्राह्मणीकरण कुठून येतंय? चला, प्रबोधनकार ठाकरेंना सुद्धा आपण थोडं जर बाजूला ठेवलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला, ते तर विश्वरत्न आहेत. त्यांना मी सुद्धा खूप मानतो. मी त्यांची सर्व पुस्तके, आता या ठिकाणी पण ही पुस्तकं मी आवर्जून घेऊन बसलेले आहे, जेणेकरून तुम्हाला पण हे माहित असावं की मी यांचं वाचन खूप केलेलं आहे. बाबासाहेबांना मी खूप मानतो, मी त्यांचा एक फॉलोअर आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय याच्यामध्ये छेडण्याचं कारण मी हे आहे की 3 मे 1929 रोजी बहिष्कृत भारत ह्या त्यांच्या जे पाक्षिक होतं त्याच्यामध्ये त्यांनी यज्ञोपवीताचं महत्व तिथं नमूद केलेलं होतं. आणि कोकणामध्ये त्यांनी जानवे वाटपाचा कार्यक्रम घेतला होता, असे देखील उल्लेख बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आढळतात. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा समाजाचं ब्राह्मणीकरण करायचं होतं का? बुद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांनी हिंदू धर्मामध्ये राहून हिंदू धर्मामध्ये सुद्धा बदल करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काही लोकांमुळे ते झालं नाही, ते सोडा, आणि ते वाईटच झालं. पण एक गोष्ट चांगली झाली की त्या निमित्तानं लाखो लोकांना बुद्ध धर्म तरी नीट समजला. तर समाजातील सर्व महानुभावांना माझी विनंती आहे, यज्ञोपवीताबद्दल किंवा ह्या 16 संस्काराबद्दल किंवा ह्या संस्काराबद्दल कृपया कुठलीही चुकीची माहिती पसरू नका. ही अंधश्रद्धा नाहीये. हे एक आपल्या पित्याने आपल्या मुलाकडून घेतलेलं प्रॉमिस आहे की तू शिक्षण घेत असताना ह्या गोष्टींचं पालन कर, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाहीये. तरी तुम्ही याबद्दल गैरसमज पसरू नका. आणि तुमच्या अंगावर जर जाणवत नसेल तर काही अडचण नाहीये, ठीक आहे. आणि महत्वाचा डिस्क्लेमर, ह्यामध्ये मी जो पांचाल हा शब्द वापरलेला आहे, हा काही पांचाल सुतार, पांचाल सोनार एवढ्यासाठी नाहीये. पांचाल म्हणजे 5 शाखा, एवढ्या पुरता तो मर्यादित आहे. मी सुद्धा आपल्यामधील ज्या पोट शाखा आहेत त्याबद्दल खूपच अग्रेसिव्ह आहे की त्या नष्ट झाल्या पाहिजेत, कारण ह्याला काही अर्थ नाही. मुळात जात हाच एक अपघात आहे, तर पोट शाखा तर अपघात असणारच आहेत. तरी ज्या काही चांगल्या प्रथा आहेत त्या जर फॉलो होत असतील तर काही अडचण नाही, चांगल्या गोष्टी करू देत. आणि जे यज्ञोपवीत धारण करत आहेत त्यांनी सुद्धा याच्या मागील सायंटिफिक अभ्यास करूनच ते पूर्णपणे फॉलो करा. उगाच अंधश्रद्धा आहे किंवा अमुक लोकांनी मला सांगितलंय म्हणून हे करू नका. उगाच गळ्यात जाणवं आहे म्हणून काही होत नसतं. मंदिरात 24 तास तुम्ही जाताय, तिथे डोकं आपटताय, ह्याना देव तुम्हाला प्रसन्न होणार नाहीये. तुम्ही जर व्हॉट्सअपला फक्त स्टेटस ठेवताय, नाही देवाचे मी स्टेटस ठेवले म्हणजे देव मला प्रसन्न होईल, असं काही नाहीये. तुम्ही जोपर्यंत तुमच्यामध्ये स्वतःमध्ये बदल करून घेत नाही, तुमच्या मेंदूमध्ये बदल करत नाही, तुमच्या वागण्यामध्ये बदल करून घेत नाही, तोपर्यंत कुठलाही देव, परमात्मा, कुठलाही गॉड, जीजस, अल्लाह तुम्हाला प्रसन्न होत नसतो. अधिक माहितीसाठी गौतम बुद्धांच्या सुद्धा चरित्राचा अभ्यास करा, तुम्हाला खूप गोष्टी कळून जातील. आणि विश्वकर्मा समाजात जर तुम्ही जन्म घेतलेला असाल तर आपल्या समाजाचे कुलपिता विश्वकर्मा यांच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. खरंच त्यांच्याबद्दल वाचन करा, खूप ग्रेट होते ते. नमस्कार, जय हिंद, जय विश्वकर्मा, धन्यवाद.